हाय फ्रेंड्स, आपण आलो आहोत आज दूध बाजार मार्केट बघायला. सुफीजीन मार्केट म्हणूनही ओळखलं जातं आणि सर्वसाधारण लोक दूध बाजार मार्केट म्हणूनही ओळखतात. इथे छान छान अशा वस्तू वगैरे आहेत विकण्यासाठी आणि मीही पहिल्यांदा इथे जात आहे. तर खूप सुंदर असं मार्केट आहे, खूप छान असं भरलेलं आहे. सगळ्या वस्तू, खूप छान छान वस्तू होत्या. आम्ही तेच एक्सप्लोर करण्यासाठी निघालो की आज आपण बघू इथे काय काय छान छान वस्तू आहेत. इथे छानसे असे मस्त शूज आहेत, लेडीज शूज, छान छान व्हरायटी होती. आणि इथे हँडबॅग्स वगैरे पण खूप सुंदर सुंदर आहेत तिथे, खूप छान. ज्यांची कोणाची रमजानची खरेदी करण्याची असेल बाकी त्यांनी तिथे जाऊन खरेदी करावी. खूप सुंदर. आणि आपल्या सर्वांसाठीही ते मार्केट अवेलेबल आहे. आपणही तिथे शॉपिंग करू शकतो काहीही. हे मस्त नमाजची टोपी वगैरे कलरफुल मस्त वाटते. कॉस्मॅटिक इथे, शर्ट्स वगैरे. काही काही लोक आत्ताशी दुकान स्टार्ट करताय लावायला, कारण की हे आत्ता म्हणजे 7, 7:30, 8 वाजता स्टार्ट होऊन जातं, तर रात्रीच्या 2 वाजेपर्यंत हे मार्केट खुल्लं राहतं. हे छोटे छोटे शूज वगैरे. हे घरगुती यूज करणाऱ्या वस्तू. हे आहे आता मस्त छानशी रोषणाई केलेलं मार्केट पूर्ण. बघा किती सुंदर असे डिझाईन्स वगैरे, आणि किती सुंदर वाटतंय मार्केट भरलेलं. लाईटीच्या रोषणाईने पण खूप सुंदर वाटतंय. इथे छोट्या छोट्या मुलींचे हँड क्लच वगैरे, छोटे छोटे बाहुलींचे डिझाईन्स आहे. खूप सुंदर. लहान लेकरांना तर आवडतंच आहे असं. खूप छान मार्केट भरलेलं आहे आणि खूप मोठं मार्केट भरलं, जे की मी अर्धच फिरले, पूर्ण तर फिरले पण नाही. हे बरकते रमजान नाव किती सुंदर वाटतंय बघा. आम्ही बघत आहोत दोघंही जण मार्केटमध्ये काय काय युनिक आहे, काय काय नाही. इथे मस्त असं सजवलेली छानशी थाळी पानांनी सजवलेली होती बघा, किती छान वाटते ना, एकदम अट्रॅक्शन वाटतंय. हे काही मेहंदीचे कोण घेऊन आल्या आहेत त्या ताई, मेहंदीचे कोण विकण्यासाठी घेऊन आल्या आहेत. हे मार्केटचं बघा व्ह्यू किती सुंदर दिसतोय. रोषणाई खूप सुंदर वाटते. इथे बेडशीट होत्या. मार्केटही छान भरलेलं होतं आणि छान असे बेडशीट होत्या. 200 रुपये जोडी. आम्ही इथे बेडशीट खरेदी केली. सुंदर अशी बेडशीट होते. हे ब्ल्यू कलरची बेडशीट आहे ना, ही पण अशी लंबी रुंदी होती मस्त. डबल बेडची बेडशीट होती. इथे आम्ही आलो आहोत त्या काचीच्या काही वस्तू बघण्यासाठी. काचेचे ग्लासेस, वाट्या, शिरखुर्मा पिण्यासाठीच्या स्पेशल अशा सुंदर काचीच्या वाट्या होत्या. डिझाईनही खूप छान छान होते. मला ही गोल्डन पेशली खूप आवडली, खूप सुंदर वाटते. त्यातही मस्त आहे बघा, डिझाईन बघा किती सुंदर आहे ना. खूप छान अट्रॅक्शन वाटत होतं तिचं मला. कलर आहे, ब्लॅक कलर आहे, गोल्डन कलर आहे, व्हाईट कलर होता छानसा. 400 रुपयेचे 6 नग असं ते बोलत होते. इथे इयरिंग्स वगैरे, जो जो आपल्या परीने आपला छोटासा बिझनेस का होईना तिथे स्टार्ट केला. इथे बघा सँडल्स वगैरे, किती छान डिझाईन आहे ना सँडलच्या पण, खूप सुंदर. ते हेअर क्लचर आता ट्रेंडिंगमध्ये आहे तसे हेअर क्लचर आहे. सध्या इन्स्टालाही आपण बघतो आणि मार्केटमध्येही ट्रेंड आहे ह्या क्लचरचा. खूप सुंदर क्लचर आहे. हे काचेच्या काही वस्तू, इथं शोच्या वस्तू काही, हे होल्डर आहेत काही. माझ्या मिस्टरांना हे ATM ठेवायचं कार्ड वाटलं, कार्ड ठेवण्याचे काहीतरी नाही का असं वॉलेट वगैरे, पण ते होतं सेल्फी मिरर. परत बघून ठेवून दिलं त्यांनी. इथे छानसं असं कोट सेट 200 रुपये जोडी होती. स्वस्त आणि मस्त, खूप सुंदर होतं कोट सेटही. आणि ही क्वालिटी सांगत होतो की ह्या क्वालिटी 450 रुपयाची आहे म्हणून. तुम्ही चेक करा म्हणे, बघा म्हणे, चेक करा, खूप सुंदर अशी क्वालिटी आहे म्हणे.
आम्ही बघितलं, खूप छान होते, पण माझी साईज अवेलेबल नव्हती त्यामध्ये म्हणून मी घेतली नाही. छान होते आणि त्याचं वय कमी पण खूप सुंदर असा बिझनेस करत होता. त्याचा खूप छान, की त्याच्या वयापेक्षाही छानसा असा बिझनेस तो करत होता. मग आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर हे छानसे लहान लहान बाळांचे गॉगल बघत होतो आम्ही. किती सुंदर वाटतं आहे बघा डिझाईन. दुकानाचा मालकही आता आम्हाला सांगतोय ना, आता तो आला, आम्हाला प्राईजही सांगतोय आणि हे मुलींसाठी, हे मुलांसाठी, हे सगळं काही तो सांगतोय. तिथूनही पुढे इथे ज्वेलरी बघा, किती छान ज्वेलरी आहे, खूप सुंदर ज्वेलरी. हे मंगळसूत्रे बघा, किती अमेरिकन डायमंडचे मंगळसूत्र आहेत. छान डिझाईन होते. ते चटया पण फुल साईजमध्ये खूप सुंदर होत्या. कलर वगैरे पण छान होते. काही गालीचे. इथे मार्केट मध्ये म्हणजे रात्रीचे 2 वाजेपर्यंत हे मार्केट. काही काहींनी तर अजून मार्केट लावलेलं पण नाही आहे, त्यांचे वस्तू आणलेल्या पण नाही विकायला. हे बघा खाली खाली टेबल आहे काही. आम्ही चाललो पुढं पुढं, बघत होतो किती दूरपर्यंत मार्केट भरलेलं आहे. इथं ह्या ताई शर्ट पॅन्ट्स विकत होत्या. इकडेही कॅन्डी आणि पान वगैरे, छोट्या मुलींचे ड्रेसेस, शूज वगैरे, लेडीज जेंट्स शूज, छान व्हरायटी होती. इथे बेडशीट होते. आम्ही चाललो आहोत. कॅमेरा बॅक साईडला होता वाटतं माझा, खाली जमिनीचाच व्हिडिओ निघाला आहे. इथे अत्तर बघण्यासाठी आलो आम्ही. अत्तरच्या बाटल्या बघा ना किती सुंदर आहे, खूप छान. मला तर त्याच खूप आवडल्या, मस्त वाटतं आहे. तिथे आम्ही अत्तर बघितलं, स्मेल करून बघितलं कोणतं चांगलं आहे कोणतं नाही म्हणून. मिस्टरांनाही जे आवडेल ते घेऊ या हिशोबाने आम्ही तिथे बघतो आहे. तिथून पुढे निघालो. काही इयरिंग्ज वगैरे बघितल्या, बँगल, छान डिझाईन होती बँगलची पण. 30-30 रुपयाला कानातले होते. हे काही घरगुती यूज करणाऱ्या वस्तू. खूप गर्दी वाढली होती. आम्ही सुरुवातीला आलो तेव्हा इतकी नव्हती, नंतर जसं वेळ झाला होता 9-10 तशी गर्दी वाढली. आम्ही आलो आहोत आता इथे मालपोहा घेण्यासाठी. आता ते दुसरीची ऑर्डर देत आहे, तर आपण ऑर्डर दिली त्यांना की आमच्यासाठी एक मालपोहा बनवा म्हणून. भैया 70 रुपयाला एक मोठा मालपोहा होता. त्यांनी आपला आता मालपोहा बनवायला घेतला. ही मलाई टाकतं ते त्याच्यामध्ये. काहीतरी वेगळं युनिक पहिल्यांदा खाल्लं होतं, छान लागलं. मैदा अंडा असं मिक्स आणि मलाई, आणि त्यात काही सोप वगैरेचीही टेस्ट लागते छानशी. हे आपलं पार्सल पॅक होतं आहे. फॉईल पेपरमध्ये छानसं पॅक केलं की जे घरी नेऊपर्यंत छान गरम राहील. तर ते इथे आलो आहोत पुढे. आता गालीचे बघतोय. गालीचेही खूप सुंदर होता. 300 रुपयाचं एक, 500ची जोडी. मलाही आवडली. हे सुफीजीन बाजार या सरांनी ब्लॅक शर्टमध्ये दिसत आहे ना, या सरांनी भरलेलं आहे. इयरिंग्स बघा किती छान आहेत ना, काश्मीरी झुमके आहेत. ते काश्मीरी झुमके खूप सुंदर वाटतं. 250 रुपये पेअर जोडी होती. 250 रुपये जोडी. आणि काहीतरी नवीन युनिक वाटतं. इथं आता शिरखुर्म्याचं सर्व सामान अवेलेबल आहे. इकडे काही अख्खे काजू बदाम आहेत, खोबरे, तर काही कटिंग केलेले पण आहे. छान अशा वस्तू
किती सुंदर वाटतं त्या डोळ्यांना. इथे आम्ही शिरकुर्म्याच्या शेवया बघितल्या, कलरफुल, खूप छान वाटत आहेत त्या पण. ऑरेंज, ग्रीन, येलो, व्हाईट, वाव किती सुंदर दिसत आहे बघा ना त्या. आणि आपले रेग्युलर पण शेवाई कलरची चॉकलेटी, ते आम्ही मलाई बर्फी आणि बुंदी घेण्यासाठी इथं आलो आहोत. इथं मिठाई वगैरे, बँगल्स, म्हणजे सर्व असं शरबत वगैरे पण होतं विकण्यासाठी. गर्दी आहे, चटई वगैरे बघा, 100-100 रुपयाला आहे. मी आता इथे काश्मीरी बँगल्स बघण्यासाठी आले आहे. काश्मीरी बँगल्स आता ट्रेंडमध्ये आहे ना, ते मी त्यांना बोलले की माझ्या हाताची साईज दाखवा, व त्यांनी दाखवली. आणि आता मी हे ट्राय करून बघणार आहे बँगल्स. मी हे ट्राय करून बघितली, सुंदर वाटली. हे बँगल्स वगैरे मी घेतल्या आणि आपण घराकडे निघालो. ओके बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.